येत नाही इतकं निर्दयपणा यांच्या अंगात असणं म्हणजे हा खूप अन्यायाचा कळस झाला, खूप अन्यायाचा कळस झाला. आणि शेवटी आता मराठ्यांनाच हे शांततेचा आसरा हातात घेऊन यांना आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही. हे बघा, मी लढायला आणि मरायला कधीच भेट आणि भेटणार सुद्धा. पण मला एक वाईट वाटतं की इतका निर्दयपणा मंत्र्यात आमदारात असू शकतो, सरकारमध्ये असू शकतो. शेवटी तुम्ही सुद्धा माणूस आहेत, तुमच्यात माणुसकी जिवंत असली पाहिजे. अरे जर तुमच्या डोळ्यात एकदा आत्महत्या झाल्यात तर तुम्हाला झोपसुद्धा नाही यायला पाहिजे. आणि तुम्ही मात्र संतापाची लाट म्हणून समोर येईल. लाट तर मराठ्यांची आहेच, परंतु काय असतं शेवटी मला माहीत नाही मी समाजात असं नसं, फक्त मराठ्यांनी एकजूट नाही पडू द्यायची. मी आता छातीवर गोळ्या जरी पडल्या तरी मी माग हटणार नाही. कारण पोरं मराठ्यांचे मोठे झालेले बघायचे आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो आहे. मी रात्रभर झोपलो नाही. आता शेवटचं मराठ्यांना एवढंच सांगणं आहे, मी तुमच्यात पोरं आत्महत्या करायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत. आपले पोरं संपले पाहिजेत. आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही. आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले. मला फक्त या समाजात मी असं नसन याचा मला जास्त त्रास होतोय की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाज सुद्धा मी बघायला पाहिजे. परंतु या उपोषणामुळं शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची. म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलंय की मी आपले मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मुंबईकडे निघालो. फक्त मी तुमच्यात असं नसन मला माहीत नाही, ही विचार मरू द्यायचा नाही आणि हे आंदोलनसुद्धा बंद पडू द्यायचं नाही. काही झालं तरी हरकत नाही. आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचा. मी मात्र आता 9 वाजता मुंबईकडे निघालोय आणि मी आता मागं हटणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मी या मराठा समाजात मोठे व्हावेत लेकरं म्हणून लढणार आहे. की जे कुटुंब ज्या बांधवाने आमची आत्महत्या केली ना, त्या माता माऊली जाऊन जरा करता पुरुष घरात नसल्यावर काय होतं. ज्याचा एकुलता एक पोरानं आत्महत्या केली त्याच्या बापाला जाऊन विचारा काळजातलं लेकरू नसल्यावर काय होतं. ज्या दिवशी संक्रांतीचा सण करायचा त्या दिवशी त्या माऊलीला नवऱ्याची पण आठवण आली आणि कंपाळाला कुंकू कसं लावायचं याची पण आठवण आली. माझ्या डोळ्याला पाणी येण्याचं कारण ते की शेकडो माता माऊल्यांच्या कंपाळाला कुंकू नाही राहिलं आमच्या. तरी इतका निर्दयपणा सरकारच्या मनात असू शकतो. आता यांचा नीट उभा सरळ केल्याशिवाय मराठ्यांना आता शांत बसून नाही चालणार. शेवटी आपले मुडदे पडत असले ना, आपल्या मराठ्यांच्या पोरांचे वाटोळे होत असले आता आपल्याला शांत बसून नाही चालणार. कारण आपण आता बघायची भूमिका नाही घेऊ शकत. आपल्या मनगटात खूप ताकद आहे. आता आपल्याला तिचा पुरा उपयोग करायला लागणार आहे. कारण बलिदान गेलेत असे काही काहींचे एकुलते एक मुलं गेलेत. काल एक व्यथित झालेलो आहे की आणि माझ्या डोळ्याला पाणी याचे कारण सुद्धा ती आहेत की 250-300 पेक्षा जास्त बलिदान गेलेत. आणि काल पैठणचा बलिदान गेलेलं त्या बापानं सांगितलं सुद्धा नाही. तो दुःखात होता खूप. त्याने सांगितलं आता माझं एकुलतं एक पोरग गेलंय, फक्त तुम्हाला सांगायसाठी आलोय. जाऊ द्या, माझं गेलं तर एकुलतं एकच होतं, जाऊ द्या गेलं तर, पण आरक्षण घ्यायचं आहे आपल्याला. त्यावेळेस त्याच्या अंगात काटे आले होते आणि अंगाचा थरकाप उडाला होता. एकुलता एक पोरगा जाऊन जर समाजाची ही भावना असते तर इतकं नालायक सरकार असू शकतं की लेकरं त्यांचे जनतेतले लेकरं मरत असताना सुद्धा, त्यांच्याच जनतेतले लेकरं मरत असताना हे सरकार उघड्या डोळ्यानं बघू शकतं. ते बी हक्काचं आरक्षण असू काय वाटत असेल त्या बापाला. पोरगण ह्या आत्महत्या केली मराठा आरक्षणासाठी, एकुलतं एक होतं. काय राहिलं त्याच्या घरात? कोणीच नाही राहिलं. असे शेकडो कुटुंब आहेत या महाराष्ट्रातले की त्यांच्या घरातले करते पुरुषे गेले, कोणाचं एकुलतं एक पोरग गेलं, पेटून बाहेर या. केशे फिशे सगळं झुगारून लावा, काय होत नाही त्यांनी. आपले लेकरं मेलेत ते आपल्यात नाही आहेत.
त्यांच्या बलिदान, त्यांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. म्हणून सगळे घराच्या बाहेर पडा आणि मुंबईकडे चला. मी शक्यतो आता समाजाला विचारून शक्यतो आजपासूनच आमरण उपोषण करत करत मी रस्त्यानंच मुंबईपर्यंत जाणार आहे. 26 जानेवारीपर्यंत तिथं गेल्यावरही मला उपोषणच करायचं आहे. शेवटी मला जीवाची बाजी तिथंही लावायची. पेक्षा या गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत, मराठा समाज मोठा व्हावा आणि यांना आरक्षण मिळावं म्हणून. आणि ते जे बलिदान गेलेत, या बलिदान मला इतके व्यथित करायला लागलेत की मला करमतसुद्धा नाही त्या बलिदानामुळे. त्यामुळे त्यांचं स्वप्न आता पूर्ण करायची वेळ आली. बलिदान गेलेल्या भावांची हजारो लाख समाजाला, मायबापाला विचारून तिथं गेल्यावर करू का, इथूनच सुरू करू एवढं विचारणार. मात्र माझी 100% मनस्थिती झालेली की आता आमरण उपोषण करतच मुंबईपर्यंत जायचं. रस्त्यात शिष्टमंडळ भेटीसाठी येईल किंवा पोलीस पुढे जाण्यासाठी किंवा यंत्र पुढे जाण्यासाठी तुम्हाला अडवतील अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यावेळेस तुमची भूमिका काय असणार? नाही, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.